मुंबईच्या जवळील काश्मीरा पोलीस ठाण्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला। यात 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास हिला अटक करण्यात आली। या कारवाईत 2 टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली। पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 2 बनावट ग्राहक तयार केले। आरोपींनी ग्राहकांना मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या काश्मीरा येथील मॉलमध्ये बोलावले। पोलिसांनी रंगेहात सापळा रचत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडले, त्यांना ताब्यात घेतले। अटकेत आलेली अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास असं नाव आहे। तर पोलिसांनी सुटका केलेल्या 2 महिला कलाकार ज्यांनी टीव्ही मालिकांमध्ये तसेच बंगाली चित्रपटात भूमिका साकारल्यात त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात हलवण्यात आले। या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 373 मानव तस्करी संबंधी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी सांगितले की रॅकेट मागील इतर व्यक्ती, दलाल आणि नेटवर्कबाबत तपास सुरू आहे। पोलिसांनी सांगितले की हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते। आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती। तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। ही घटना मनोरंजन विश्वाला अतिशय धक्का देणारी आहे, कारण वेश्या व्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचा समावेश आहे। हा सहभाग उघड झाल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जाते। पोलिसांचा तपास वाढवला गेला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। तर एक कारवाई केली आहे कुठली कारवाई ते करू माहिती द्या। गुन्हे शाखेच्या CAW युनिट आहे, त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार एक महिला काही मॉडेलिंग करणाऱ्या युवतींना पैशाचे आमिष दाखवून अनैतिक व्यापार त्यांच्याकडून करून घेत आहे अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सापळा लावून यामध्ये एका 41 वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध काश्मीरा पोलीस स्टेशनला CR नंबर 388/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 2 मुलींची सुटका करण्यात आलेली आहे। जी महिला अटक केलेली काय फिल्ममध्ये काम करत होती? सध्या तपास सुरू आहे।